नमस्कार मित्रांनो, आपल्या पोलीस भरती 2021 या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वांनाच माहीत असेल की मुंबई जिल्हा पोलीसचा पेपर अजून बाकी आहे. तर या पेपरसाठी आपण एकूण 100 प्रश्नांची PDF बनवलेली आहे आणि या 100 प्रश्नामध्ये 70 प्रश्न हे मागील प्रश्नपत्रिकेतील आहे आणि 30 प्रश्न हे एकूण चालू घडामोडीवरती आहे. तर हे 30 प्रश्न तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊन जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 1 नंबरचा प्रश्न बघा. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय मुंबईमध्ये आहे. 2 नंबरचा प्रश्न बघा. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबईचे नागरिक. 3 नंबरचा प्रश्न बघा. उजनी हे धरण कोणत्या नदीवरती बांधलेले आहे? तर उजनी हे धरण भीमा या नदीवरती बांधलेलं आहे. 4 नंबरचा प्रश्न बघा. पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भिलार. 5 नंबरचा प्रश्न बघा. भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर येथे भीमा नदीचे उगमस्थान विचारलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भीमाशंकर. 6 नंबरचा प्रश्न बघा. कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गाने आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वास्को द गामा. तर यावरती प्रश्न असाही होऊ शकतो की वास्को द गामा हा भारतामध्ये जलमार्गाने कोणत्या वर्षी आला? त्याचं योग्य उत्तर 1498. 7 नंबरचा प्रश्न बघा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात? तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे आपले राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात. 8 नंबरचा प्रश्न बघा. भारतात साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. 9 नंबरचा प्रश्न बघा. केंद्राचे मंत्रिमंडळ हे कुणाला जबाबदार असते? तर केंद्राचे मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. 10 नंबरचा प्रश्न बघा. माळशेज घाट कोणत्या मार्गावरती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आळेफाटा ते कल्याण या मार्गावरती माळशेज घाट आहे. नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी उत्तर ध्रुवाभोवती कोणता महासागर पसरलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आर्टिक. 12 नंबरचा प्रश्न बघा. पोलीस कॉन्स्टेबलच्या लगतचे वरचे पद, तर येथे वरचे पद विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोलीस नाईक. 13 नंबरचा प्रश्न बघा. पाण्यामध्ये कोणते घटक असतात? तर इथे पाण्यामध्ये कोणते घटक असतात असं विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. 14 नंबरचा प्रश्न बघा. वन रँक वन पेन्शन हा धोरणात्मक निर्णय कुणाबाबत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माजी सैनिक. तर माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन ही योजना आहे. 15 नंबरचा प्रश्न बघा. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आईन्स्टाईन. 16 नंबरचा प्रश्न बघा. भारतात विज्ञान दिन म्हणून कुणाचा जन्मदिन साजरा केला जातो? तर भारतात विज्ञान दिन म्हणून CV रमन यांचा जन्मदिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 17 नंबरचा प्रश्न बघा. अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी 26/11 नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या दलाची स्थापना करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फोर्स 1. 18 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CID याचं मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे. 19 नंबरचा प्रश्न बघा. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उपराष्ट्रपती. 20 नंबरचा प्रश्न बघा. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिमुका.
21 नंबरचा प्रश्न बघा, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर येथे प्रभाकर हे साप्ताहिक विचारलेलं आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भाऊ महाजन. 22 नंबरचा प्रश्न बघा, बंगालची फाळणी केव्हा झाली? तर बंगालची फाळणी 1905 झाली. 23 नंबरचा प्रश्न बघा, 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सावरकर व्ही डी यांनी 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे. नंबरचा प्रश्न बघा, महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साबरमती. 25 नंबरचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? येथे जागतिक आरोग्य दिन विचारलेला आहे, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7 एप्रिल. तर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. 26 नंबरचा प्रश्न बघा, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संत एकनाथ. 27 नंबरचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हंटर आयोग. 28 नंबरचा प्रश्न बघा, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर भारतामध्ये कृषी या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. चा प्रश्न बघा, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्लोरा फाउंटन. तर मुंबई येथील हुतात्मा चौक हे पूर्वी फ्लोरा फाउंटन या नावाने ओळखलं जात होतं. 30 नंबरचा प्रश्न बघा, हॅरी पॉटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिलेली आहे? तर हॅरी पॉटर या मालिकेतील पुस्तके ही J.K. रावलिंग यांनी लिहिलेली आहे. 31 नंबरचा प्रश्न बघा, वैद्यकशास्त्राचे जनक म्हणून कोणास मानले जाते? तर येथे वैद्यकशास्त्राचे जनक विचारलेले आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिप्पोकॅटस. 32 नंबरचा प्रश्न बघा, कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिसा. तर ओडिसाचं कलिंग प्रदेश हे ऐतिहासिक नाव आहे. 33 नंबरचा प्रश्न बघा, 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन कोणत्या साहित्यकाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुसुमाग्रज. 34 नंबरचा प्रश्न बघा, पंडित बिरजू महाराज हे कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कथक. 35 नंबरचा प्रश्न बघा, ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते? तर येथे ऊर्जा मोजण्याचे एकक विचारलेले आहे, ते पण SI एककामध्ये. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जूल. 36 नंबरचा प्रश्न बघा, पीतक्रांती ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर पीतक्रांती ही संज्ञा तेलबिया या पिकाशी संबंधित आहे. 37 नंबरचा प्रश्न बघा, रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धत कशाकरिता वापरली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुरातन वस्तूंचा काळ आणि वय ठरवण्यासाठी. 38 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्तिमत्व कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वसंतराव नाईक. हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहणारे व्यक्तिमत्व आहे. 39 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या आजारात जवळचे दिसते पण दूरचे दिसत नाही? येथे मायोपिया या आजारामध्ये जवळचे दिसते पण दूरचे दिसत नाही. 40 नंबरचा प्रश्न बघा, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होते? इथे पहिल्या महिला राज्यपाल विचारलेला आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सरोजिनी नायडू. 41 नंबरचा प्रश्न बघा, मुंबईत शेअर बाजार कोठे आहे? तर मुंबईत शेअर बाजार हा दलाल स्ट्रीट येथे आहे. 43 नंबरचा प्रश्न बघा, GPS सविस्तर रूप काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम.
44 नंबरचा प्रश्न बघा, भारताच्या अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर येथे अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय विचारलेले आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. 45 नंबरचा प्रश्न बघा, मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तांबे आणि कॉपर. 46 नंबरचा प्रश्न बघा, मुंबईतील 1993 जातीय व धार्मिक दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आलेला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीकृष्ण आयोग. 47 नंबरचा प्रश्न बघा, बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 48 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तांबड्या. तर तांबड्या पेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात. 49 नंबरचा प्रश्न बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर येथे ग्रीन हाऊस इफेक्ट विचारलेला आहे. तर ग्रीन हाऊस इफेक्ट हा वातावरणातील बदलच्या संबंधित आहे. 50 नंबरचा प्रश्न बघा, बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर येथे बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव विचारलेलं आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आनंदवन. 51 नंबरचा प्रश्न बघा, मुंबई लोहमार्ग आयुक्तालयासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10. येथे लोहमार्ग आयुक्तालय विचारलेलं आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे म्हणून 10. 52 नंबरचा प्रश्न बघा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना ही पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फ्रान्स. 55 नंबरचा प्रश्न बघा, पाण्याची घनता किती अंशाला सर्वात जास्त असते? तर पाण्याची घनता ही 4 अंशाला सर्वात जास्त असते. 56 नंबरचा प्रश्न बघा, मुंबई मेट्रोची सुरुवात कोणत्या दिवशी झाली? तर मुंबई मेट्रोची सुरुवात ही पर्याय क्रमांक ए, 8 जून 2014ला झाली. 57 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ. तर केरळमध्ये स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे. 58 नंबरचा प्रश्न बघा, फ्लाइंग सिख असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते? तर फ्लाइंग सिख असं मिल्खा सिंगला म्हटलं जातं. 59 नंबरचा प्रश्न बघा, इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? तर येथे इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना विचारलेली आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुभाषचंद्र बोस. 60 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गोठणे हा रोग होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क. 62 नंबरचा प्रश्न बघा, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 50 मिनिटे. 63 नंबरचा प्रश्न बघा, सोनाक्का ही कोणत्या फळाची जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्राक्षे. 64 नंबरचा प्रश्न बघा, माझे माहेर पंढरी हे गीत गाणारे गायक कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भीमसेन जोशी. तर भीमसेन जोशी यांनी माझे माहेर पंढरी हे गाणं गायलेलं आहे. 65 नंबरचा प्रश्न बघा, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोण म्हटले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर B.R. आंबेडकर. 66 नंबरचा प्रश्न बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर सिक्कीम या राज्याची राजधानी पर्याय क्रमांक ए, गंगटोक. 67 नंबरचा प्रश्न बघा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? तर रक्तातील हिमोग्लोबिन मधले खनिज पदार्थ विचारलेले आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोह. 68 नंबरचा प्रश्न बघा, मधुमेह आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इन्सुलिन. 69 नंबरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे. 70 नंबरचा प्रश्न बघा, गीता रहस्य हा भागवत गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला?
तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाळ गंगाधर टिळक. तर हे होते मागील 70 प्रश्न की जे मागील सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले होते. तर यापुढील 30 प्रश्न आपण बघणार आहोत. तर ते आहे चालू घडामोडीवरती. तर व्हिडिओ अजून शेवटपर्यंत नक्की बघा. तर 71 नंबरचा प्रश्न बघा. नीरज चोप्रा यांनी भालाफेक या क्रीडा प्रकारात किती मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 87.58 मीटर. 72 नंबरचा प्रश्न बघा. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक मिळवत कोणता देश प्रथम स्थानी आहे? तर येथे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या देशाने मिळवले असं विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका. 73 नंबरचा प्रश्न बघा. नुकत्याच झालेल्या टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये कोणी सुवर्णपदक मिळवले? तर येथे पॅराऑलिम्पिकमध्ये विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे सुमित अंतिल. येथे भरपूर मुले चुकतील कारण नीरज चोप्रा हा पर्याय पण दिलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे सुमित अंतिल. 74 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय कुस्तीपटू रविकुमार दहिया यांनी नुकतेच पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल प्रकारात कोणत्या पदकाला गवसणी घातली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रौप्य. 75 नंबरचा प्रश्न बघा. घृष्णेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, औरंगाबाद. 76 नंबरचा प्रश्न बघा. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इथे तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नंदुरबार. 77 नंबरचा प्रश्न बघा. कोविड-19 प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत बायोटेक. 78 नंबरचा प्रश्न बघा. पश्चिम घाट नावाने कुठल्या पर्वताला ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सह्याद्री पर्वत. 79 नंबरचा प्रश्न बघा. कोविड लसीकरणाची 69 नंबरचा प्रश्न बघा. कोविड लसीकरणासाठी कोणते ॲप वापरले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोविन ॲप. 80 नंबरचा प्रश्न बघा. आदर्श गाव ही संकल्पना कुणाची आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अण्णा हजारे. 81 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर. 82 नंबरचा प्रश्न बघा. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस काय म्हणतात? येथे काय विचारलेलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विषुववृत्त. 83 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर येथे खाऱ्या पाण्याचे विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चिल्का हे सरोवर खाऱ्या पाण्याचे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. 84 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागपूर व धुळे येथे महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल आहे. 85 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या राज्याने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्याची घोषणा केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश. 86 नंबरचा प्रश्न बघा. साखर उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. 87 नंबरचा प्रश्न बघा. भारताशेजारील कोणत्या देशाने अन्न आणीबाणी घोषित केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीलंका. 88 नंबरचा प्रश्न बघा. सर्वोत्तम राज्य निवडणूक आयोग म्हणून कोणत्या राज्याच्या आयोगाला घोषित करण्यात आले? तर सर्वोत्तम राज्य निवडणूक आयोग म्हणून गुजरात या राज्याच्या निवडणूक आयोगाला घोषित करण्यात आलेला आहे. 89 नंबरचा प्रश्न बघा. प्रसिद्ध सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर इथे सुवर्ण मंदिर विचारलेलं आहे. सर्वांनाच माहीत असेल की सुवर्ण मंदिर हे अमृतसर, पंजाब येथे आहे. नव्वद नंबरचा प्रश्न बघा.
आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे. 91 नंबरचा प्रश्न बघा. गेटवे ऑफ इंडिया महाराष्ट्रात कोठे आहे? तर येथे गेटवे ऑफ इंडिया विचारलेला आहे. ते सर्वांनाच माहीत असेल की मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया आहे. 92 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळ किती आहेत? तर येथे महाराष्ट्रामध्ये विचारलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2. 93 नंबरचा प्रश्न बघा. मुंबई उपनगरचे मुख्यालय कोठे आहे? तर येथे मुंबई उपनगरचे विचारलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वांद्रे. 94 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर येथे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा विचारलेला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई शहर. 95 नंबरचा प्रश्न बघा. सात पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? तर सात पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे रंगनाथ पठारे हे लेखक आहे. 96 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय महावाळवंट हे जगातील कितवं वाळवंट आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7वे. 97 नंबरचा प्रश्न बघा. चीन या देशाचे चलन कोणते? तर तुम्ही सर्व देशांचे चलन पाठच करून ठेवा. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युआन. 98 नंबरचा प्रश्न बघा. पंचशील करार केव्हा झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1954. तर यावरती अजूनही प्रश्न विचारू शकता की पंचशील करार कुणामध्ये झाला? तर याचं उत्तर कमेंट करून सांगा. 99 नंबरचा प्रश्न बघा. 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर येथे 93 विचारलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उस्मानाबाद. 100 नंबरचा प्रश्न बघा आणि शेवटचा. टोकियो पॅराऑलिम्पिक 2020 या खेळाचे कितवे संस्करण नुकतेच पार पडले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16वे. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा.